काय करायचं ते. नानाजी नमस्कार. राधिका, तू तिथे जाऊन पापड लोणची मसाले बनवणार होतीस बरोबर. मग ते तिने स्वतंत्रपणे जाऊन स्वतःच करायचं. काय असं म्हणायचं ना आनंद तुम्हाला? अगदी बरोबर. माझं मनातलं ओळखलं नानाजी. वहिनींनी तेच मसाले तेच पापड स्वतंत्रपणे स्वतःच्या ब्रँड खाली बनवावेत आणि विकावेत. हा विचार तर चांगला आहे, पण अंमलात कसं आणायचं? हो ना आनंद भाऊजी, अहो ते हे असं एकदम सोपं नाही हो. नाही, मला तर कसलाच अनुभव नाही. बरोबर आहे, पण कठीण तरी कुठे आहे. तुमच्या हाताला चांगली चव आहे. तुम्ही सगळे पदार्थ चवीचे करता. मग तुमच्या याच कौशल्याचा आपण उपयोग का नाही करून घ्यायचा? आणि अनुभवासाठी आम्ही सगळे आहोत ना मदतीला. नानाजी आहे, मी आहे. अगदी बरोबर. अरे मी सुद्धा फूड अँड ड्रग डिपार्टमेंट मध्ये होतो. मी तुला योग्य प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करीन. लो कर लो बात. अब तो कोई टेंशन लेने की बात ही नहीं. हम सब कुछ देख लें. पण हे सगळं एकदम असं कसं व्हायचं? मी सांगतो. आधी घरगुती पद्धतीने सुरू करायचं आणि मग मोठ्या प्रमाणात जागा शोधून. बरोबर ना नानाजी? अगदी बरोबर. योग्य सल्ला देतोस बाळा. पण आनंद भाऊजी, हे असं एकदम व्यवसाय करणं इतकं सोपं नाही ना. कसं काय जमायचं मला? आणि मला काही अनुभव नाही, हाताशी पण काही नाही. कसं होईल? बरोबर आहे वहिनी तुमचं. अगदी कोणी उठून असं बिझनेस सुरू करू शकत नाही. त्यासाठी खूप गोष्टींचा विचार घ्यावा लागतो. हा, आणि हे बघा ना, म्हणजे रॉ मटेरियल, जागा, लेबर, कॅपिटल, टार्गेट कस्टमर्स, त्यांचा आवडी निवडी, त्यांचे फेस्टिवल्स, सगळं विचार करावा लागतो. शिवाय आपला माल कुठे खपू शकतो याचा अभ्यासही करावा लागतो. वहिनी, मी तुम्हाला घाबरवत नाही. या सगळ्यांसाठी मी, आमची टीम तुमच्या मदतीला आहे ना. आपण पानवलकर सरांचं मार्गदर्शन घेऊ, कपूर सरांना आपण विचारू. पण त्याआधी नेमकं काय आणि कसं करायचं ते ठरवू. उत्तम. मी काय करतो, आज हिच्या डोक्यावर बसून सगळ्या पदार्थांची यादी लिहून काढतो. बरोबर. त्याची साहित्यकृती लिहून काढतो. मग कसं काय करायचं ते बघू. सुरुवातीला आपण घरगुती स्वरूपात करू. जागेचं काय नंतर बघता येईल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.